नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? मजेत ना? सगळ्यांचं गौरीज चॅनलमध्ये खूप खूप स्वागत. आज आपण इंदापूरच्या बाजारामध्ये आपण निघालेलो आहोत. तुम्ही बघू शकता, हा सगळा इंदापूरचा भाग आहे. इंदापूर हे प्रसिद्ध कवयित्री शांता शेळके यांचं जन्मगाव. हे एक ऐतिहासिक महत्त्व असलेलं सुंदर शहर, तसंच पुणे जिल्ह्यातील तालुक्याचं ठिकाण आहे. येथील ग्रामदैवत इंद्रेश्वर मंदिर अतिशय प्रसिद्ध आहे. तसंच उजनी धरण हे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. आपण आज निघालोय इंदापूरच्या बाजारामध्ये. चला तर बघूयात बाजारातून काय काय आपण घेतलेलं आहे. इथे ही फुलं ही आपण 40 रुपयाला घेतलेली आहेत. हे एक खुरपं आहे, हे देखील 50 रुपयाला घेतलं आहे. ही ब्रोकोली 40 रुपयाला. यानंतर ही रोपं ही 10-10 रुपयाला. वांग्याची रोपं आणि दुसरी कांद्याच्या पातीची रोपं दोन्ही मिळून 20 रुपयामध्ये. ही रोपं लावून झाली की तुम्हाला नक्की दाखवते व्हिडिओ. इथे आपण ब्लाऊज पीस घेतलेले आहेत. हे देखील बाजारातनंच घेतलेले आहेत. यातले जे रंगीत खणाचे जे आहेत जरीवाले ते 50-50 रुपयाला ते मिळाले. हे गौरी गणपतीसाठी ही घेतलेली आहेत. कढीपत्ता 5-5 रुपयाला 2 घेतल्या. पालक शेपू हे अगदी 10-10 रुपयाला. हे लाह्या नागपंचमीच्या पूजेसाठीच्या घेतल्या होत्या, या 10 रुपयाला. आणि हो, सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा, म्हणजे यासारखे छान छान व्हिडिओज तुमच्यापर्यंत नक्की पोचतील. हे ब्रोकोली जी आहे ती 40 रुपयामध्ये एवढी सगळी आलेली आहे. ताजी ताजी कोथिंबीर हिरवीगार अगदी गावरान ही 10ला मिळाली, त्यामुळे मी 2 घेतल्या. पावसाळ्यामधल्या पालेभाज्या या नीट बघून घ्याव्या लागतात, नाहीतर त्यामध्ये पाणी वगैरे असल्यामुळे थोड्याशा खराबही असू शकतात. 10 रुपयामध्ये अगदी कोरड्या आणि चांगल्या मिळाल्या. लिंबही चांगली मिळाली. भरपूर गर्दी होती बाजारामध्ये. असा हा सगळा बाजार. बाजारामध्ये गरम गरम भजी, त्यानंतर भेळ, तसंच बालुशाही अशी वेगवेगळी तिथे खाण्यासाठी होते पदार्थ. पावसाळा म्हटलं की पालेभाज्या या स्वस्तच मिळतात नेहमी. असा हा इंदापूर बाजाराचा हा ब्लॉग कसा वाटला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. सबस्क्राईब, लाईक, शेअर नक्की करा. धन्यवाद.